नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की ओवीचा वाढदिवस असतो त्यावेळेस ऋषिकेश हे ओवीला घेऊन शर्वरीच्या घरी गेलेले असतात आणि ओवी ही ती आजीला बोलते, आजी माझा वाढदिवस आहे आणि मी तुम्हाला स्पेशल इन्व्हिटेशन देण्यासाठी आली आहे. तुम्ही येणार ना? आणि त्यावेळेस मालती ही ओवीला नकार देऊ शकत नाही. त्यानंतर आपण पाहतो वाढदिवसासाठी सर्वजण एकत्र जमलेले असतात. त्या ठिकाणी विक्रांत, शर्वरी आणि मालती काकू येतात. आणि तेव्हा त्या ठिकाणी खूप सारी लहान मुले जमा झालेली असतात आणि मुलं मुली पाहून मालती काकू आणि विक्रांत सर्वांचे टाळ्या वाजवून स्वागत करतात. आणि तेवढ्यात मुलांना पाहिल्यानंतर विक्रांत बोलतो, ही मुले सर्व ओवीचे फ्रेंड आहेत का? तेव्हा जानकी बोलते, ओवीचे फ्रेंड आहेत. नाते आमच्या एरियामध्ये राहतात. ही सर्व मुले अनाथ आश्रमातील आहेत. आणि ती एक काकूला समजवते, मालती काकू आई होण्यासाठी किंवा आजी होण्यासाठी मुलाला जन्म देणे आवश्यक नाही. आपण मुलाला दत्तक घेऊन देखील आई बाबा आणि आजी होऊ शकतो. हे बघा, ही निरागस मुले, यांना कोणीही नाही. आणि तेव्हा मालती देखील विचारामध्ये पडते. तर इकडे आपण पाहतो की आडगळीच्या रूम मध्ये ऐश्वर्या असते आणि ऐश्वर्याला जानकीचा अतिशय राग आलेला असतो आणि ती ओरडते, जानकी जानकी मी तुला सोडणार नाही असे बोलून ती रागारागाने सामान अस्तव्यस्त करू लागते. त्यावेळेस आपण पाहतो एका पेटीमधून एक डायरी खाली पडते आणि ऐश्वर्या ती डायरी उघडून पाहते. तर त्यावर पार्वती पुरुषोत्तम रणदिवे लिहिलेलं असतं आणि ऐश्वर्या ही मनोमन आनंदी होते आणि बोलते की ही तर नानांच्या पहिल्या बायकोची डायरी आहे आणि ती त्या डायरीमध्ये काही सिक्रेट मिळते का ते शोधण्यासाठी हे करू लागते. तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागामध्ये ऐश्वर्याच्या हाती नक्की कुठले सिक्रेट लागणार, कुठले पुरावे तिला भेटणार जेणेकरून ती पुन्हा एकदा नवीन डाव रचणार, हे पाहणं रंजक असणार आहे. पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.